प्रमुख वक्त्या मंजिरीताई, कार्यकारी सदस्य आणि आपण उपस्थित सर्व सावरकर प्रेमी. गीता धर्ममंडळाला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याचा कार्यक्रम काय आहे त्याविषयी आपण गेली दीड वर्ष ऐकतो आहोत. त्यामुळे मी आजचा फार वेळ त्याच्यात घालवणार नाहीये. फक्त जाता जाता थोडासा उल्लेख करते आहे. गीता संध्या वर्ग आपले सगळीकडे चालू आहेत, ऑनलाईन, ऑफलाईन, आणि मुख्य म्हणजे एकही पैसा न घेता आपण गीता संध्या देतो. शृंगेरीला जी परीक्षा होते, जिथे सर्व गीतापाठ करून घेतल्या जातो, त्याच्यात जर बक्षीस मिळालं तर 21,000 रुपये बक्षीस मिळतात. गीता धर्मात ते शिकून गेलेले 2,000वरचे लोक आज तिथे गेलेले, ते आपलं यश आहे. आणखी महत्वाची गोष्ट, 10,000 आम्ही ठरवलं होतं, पण प्रत्यक्षात 12,000 लोक जमा होऊन शताब्दी वर्षात आपण केलेला एक अविस्मरणीय कार्यक्रम एसपी कॉलेजच्या इथे केला होता. तोही आपल्या सगळ्यांना आठवत असेल. याशिवाय आपल्याकडे दैनंदिन ज्ञानसत्र चालू आहे. रोज इथे व्याख्यान असतं आणि गेली अनेक 30-35 वर्ष हे चालू आहे. सर्व विषयांवर इथे व्याख्यानं होतात, लोक येतात जातात. याशिवाय गीता दर्शन मासिक, सगळी मराठी भाषेतले मासिक धडाधड कोसळत असताना आपलं 55 वर्ष मासिक चालू आहे. आणि त्याची वार्षिक वर्गणी तेव्हा 5 रुपये होती, ती आज 150 रुपये तेवढीच आहे. वार्षिक 150 रुपये वर्गणीत आपण ते चालवत आहोत आणि त्यालाही लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. याशिवाय पत्रद्वारा आपले अनेक परीक्षा आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी आहे, गीता तत्वव्रती आहे, नंतर तुकाराम गाथेवरच्या आहेत. तसंच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या बरोबर आपण गीता रहस्य प्रबोध हा गेली 5 वर्ष पदविका अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. उपनिषदावरचा अभ्यासक्रम सुरू झालाय आणि हेही उपक्रम आपले चालू राहणारच आहे. 100 वर्ष काम करत असताना, सगळ्या ठिकाणी जात असताना आता नवीन दिशेने आपण पाऊल टाकायचंय. आपल्याकडे एक मुख्य उल्लेख आहे, आपलं संदर्भ ग्रंथालय, अशी ज्याला मान्यता मिळालेली आहे, संशोधन ग्रंथालय असं आपलं ग्रंथालय आहे. 4,000च्या वर त्याची पुस्तकं आहेत. त्याचं सगळं आधुनिकीकरणही चालू आहे. याशिवाय आपण ऑनलाईन तरुणांकरता म्हणून सुद्धा अनेक कोर्सेस सुरू केलेले आहेत. आणि गीतेचं ऍप्लिकेशन हे फार महत्वाचं आहे. स्ट्रेस असेल किंवा अनेक विषयांवर गीता काय सांगते हे सांगण्यात त्यांना उत्सुकता असलेली तरुण मुलं त्याचा सहभागी होतात. आणि गेले 2 वर्ष तो पण एक चांगला उपक्रम आपला चालू आहे. फक्त तो ऑनलाईन आहे, त्यामुळे तो असा दिसणार नाही आपल्याला, एवढंच फक्त. पण तो उपक्रम चालू आहे. 100 वर्षानंतर काहीतरी मग बदल केलाच पाहिजे. पूर्वी आपल्याकडे 1966 साली संस्कार वर्ग सुरू केला होता. मधल्या काळात जरा त्याला हे आलं होतं, तर गेल्या वर्षी आम्ही तो परत सुरू करायचा ठरवला. पहिल्याच वर्षी मंडळामध्ये 100 मुलं जमा झाली. आणि यावर्षी आम्ही विनंती केली की एकाच ठिकाणी होण्यापेक्षा शहराच्या विविध भागात गावे, सांगायला आनंद वाटतो 6 ते 7 ठिकाणी 100 मुलं जमा होतील असे संस्कार वर्ग झाले. आणि एवढंच नाही, कॉर्पोरेशनच्या शाळांमध्ये आम्हाला विनंती आली की आमच्याकडे शिकायला या. म्हणजे आज लहान मुलांपर्यंत हे विचार जावेत याची जाणीव समाजात होते, ही खूप महत्वाची बाब आहे. याशिवाय आपण इथे एक महिलांसाठी गट सुरू केलाय. कारण बऱ्याच वेळेला तुमच्या कृष्णाने काय केलं, तुमच्या रामाने काय केलं, असले मुलांनी प्रश्न विचारले की आमच्या बायकांनाच माहित नसतं काय उत्तर द्यावं ते. कारण आपल्या श्रद्धा आहेत ना, आपण त्याच्यात फार शिकलो नाही. तर आपण इथे आपल्याच विषयांवर मग नेमकं काय आहे, वस्तुस्थिती काय, यासाठी एक गट तयार केलाय. महिन्यातनं आपण एकदा भेटतो आणि मग त्याच्यामध्ये अगदी वट बोर्ड असेल किंवा महाकुंभ असेल अशा विषयांवर चर्चा करतो. कारण एक माणूस एक पुस्तक वाचू शकेल ना, पण 10 माणसं जमल्यानंतर एकमेकांमध्ये मिळणारी माहिती ती जास्त असते. त्यामुळे तो पण एक अभ्यासगट आपला सुरू केलेला आहे. त्यातलाच एक उपक्रम यंदाच्या वर्षी सुरू केलेला म्हणजे आपण सावरकर स्मृती व्याख्यानमाला. आपल्याकडे द्रष्टी मंडळी ऋषीमुनी दबूच गेले, पण सावरकरांसारखी स्वदृष्टी मंडळी अशी होती की ज्यांना पुढचं कळलंच होतं. त्यांनी 100-150 वर्षापूर्वी जे सांगितलं होतं ते आज खरं ठरताना दिसतंय आपल्याला. त्यामुळे यावेळेला आपण असं ठरवलं की सावरकर स्मृती व्याख्यानमाला सुरू करावी आणि त्यात नवीन लोकांचा सहभाग असावा. म्हणून सुरुवातीला आणि शेवटीला जेवढच्या व्याख्यानाला तज्ञांना बोलवून मधल्या काळात आपण तरुण लोकांना संधी दिली होती. आणि मला खरंच सगळ्यांचा आभार मानायचे येतात. आपण सर्वजण या सर्व कार्यक्रमाला उत्साहाने उपस्थित राहिलात, यामुळे आमचाही उत्साह वाढलाय. असे अनेक उपक्रम आम्हाला करायचे आहेत.
मी आता जास्त मंडळाबद्दल बोलण्यापेक्षा मंजिरीबद्दलच बोलते. मंजिरीताईंना आपण सगळ्यांनी दूरदर्शनात पाहिलंय, 30 वर्ष त्यांनी काम तिथे केलेलं आहे. त्या करिअर बद्दल मी काही बोलणार नाही आज इथे, कारण तिथे त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यांना मुख्य वारसा आहे तो त्यांच्या आई वडिलांचा. त्यांच्या वडिलांचा सावरकरांचा 25-30 वर्षांचा सहभाग होता. शिल्पू गोखले प्रसिद्ध होते. आणि दुसरं म्हणजे आज ज्या छावा सिनेमाबद्दल आपल्याला जागरूकता आली आहे, 50 वर्षापूर्वी त्यांच्या आईने लिहिलेलं पहिलं पुस्तक आहे शिवपुत्र संभाजी. डॉक्टर कमल गोखले पुस्तक आहे. हा मोठा वारसा त्यांना आई वडिलांकडनं मिळालेला आहे. गेली काही वर्ष, त्या 20 वर्षाहून अधिक काळ स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या त्या विश्वस्त आहेत. त्याच्या आता कोषाध्यक्ष काम करत आहेत. आजचं जे सगळं मोठं स्वरूप तिथे आलेलं आहे, याच्या मागे सगळे त्यांची कष्ट आहेत. अगदी शून्यातनं सुरुवात करून म्हणता येईल तसं. आणि त्यांच्या वतीनं मीच आता आपल्या सगळ्यांना आमंत्रण देते, मुंबईला गेलं तर जरूर जाऊन पहा की आज त्यांनी केवढं तिथे काम उभं केलंय ते. म्हणजे तुम्हाला कळेल की सावरकर विचार सगळीकडे जाण्याकरता काय काय प्रकारे आणि कशा प्रकारे करता येऊ शकतं, त्याचं त्यांनी उत्कृष्ट आपल्याकडे उदाहरण ठेवलेलं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की भगूरचा जो सावरकर वाडा आहे त्याचंही त्या व्यवस्थापन बघतात. आणि आता वेब पोर्टल आणि ज्या काय सगळे माध्यम आहेत, त्या सर्व माध्यमातून सावरकरांचे विचार जावे त्याकरता त्या प्रयत्नशील आहेत. त्यांनी मुलांसाठी सावरकरांवर पुस्तक लिहिलंय. याशिवाय शब्दवृक्षाव्य कार्यक्रमासारखा कार्यक्रम बसवलेला आहे. मी आता फार त्याचं सगळं वर्णन करत बसत नाही, पण मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते ती म्हणजे विक्रम संपत यांचं जे आज आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आहेत, त्यांचं सावरकरांवरचं द्विखंडात्मक चरित्र जे पाहिले 2 खंड ना तरी आपण खचून जाऊ, असं इंग्लिश मधलं पुस्तक, पण त्याचं भाषांतर त्यांनी आणि रणजित सावरकरांनी केलंय. हे फार मोठं काम आहे, कारण पुढच्या पिढीला तेच भाषा कळणार आहे. त्यामुळे त्याचं मला विशेष कौतुक करावं असं वाटतं यांच्याबद्दल. आणि शतजन्म शोधिताचे सुद्धा अनेक प्रयोग झाले. मंजिरीताईंना मी आता सगळ्यांच्या आपल्या वतीने विनंती करते, आज मी पहिल्यांदाच आलाय, पण तुम्ही आम्हाला सारख्या इथे यायला हवे आहात, कारण आम्हाला तुमच्याकडनं खूप गोष्टी माहिती करून घ्यायच्या. एका कार्यक्रमात ते निश्चित भागणार नाहीये. दुसरी गोष्ट अशी, सर्व माध्यमात आपण जे काम करत आहात त्या माध्यमातून सावरकर विचार जास्तीत जास्त ठिकाणी जावेत याकरता आपण जे प्रयत्नशील आहात, त्याकरता जे काही तुम्हाला सहकार्य लागेल ते करायला गीता धर्म मंडळ आणि गीता धर्म मंडळाचे सर्व आम्ही कार्यकर्ते, गीता धर्म प्रेमी हे सगळेजण आम्ही आपल्याला केव्हाही मदत करायला तयार आहोत. कारण सावरकरांनी जे सांगितलं की देव आणि देह याच्यामध्ये देश आहे, त्याची पूर्ण आम्हाला आम्ही जाणीव मानतो. आणि गीता धर्म राष्ट्रधर्म हेच आमचंही व्याख्या आहे. मला असं वाटतं जास्त मी न बोलता मी मंजिरीलाच विनंती करते की त्यांनी आता बोलायला सुरुवात करा. तत्पूर्वी त्यांचा सत्कार करायचा आहे, तर मी विनंती करते. नमस्कार. क्रांतीचे अग्रदूत भगवान श्रीकृष्ण, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि या दोघांकडून प्रेरणा घेणारे हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर सावरकर, या स्वातंत्र्य युद्धामध्ये जे जे सशस्त्र क्रांतिकारक सहभागी झाले ते लाखो क्रांतिकारक, आणि आज आपण जे सुखासीन आयुष्य जगू शकतोय, ज्यांच्यामुळे जगू शकतोय, ते आपले वीर जवान, यांना आपण सर्वप्रथम वंदन करूया. 8 जुलै 1910 मार्से बंदरामध्ये मोरिया जहाज उभं होतं आणि ब्रिटिशांच्या तावडीतून सुटण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या जहाजाच्या गवाक्षातून अथांग सागरात उडी घेतली. त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी झाला. त्यांना बेड्यांमध्ये जखडून जहाजावर आणण्यात आलं. पुढे हे जहाज एडनला गेलं. तिथे त्यांना सालसेत या जहाजावर चढवण्यात आलं आणि केवळ 4 फूट बाय 4 फूट अशा लोखंडी पिंजऱ्यामध्ये त्यांना ठेवण्यात आलं. भविष्यात जे भोगावं लागणार आहे त्याची चूक त्यांना तिथेच मिळू लागली होती. पण या छळाला पुरून उरण्यासाठी त्यांनी कवच मंत्र मिळवला, तो
त्यांच्याच काव्यातून आत्मबल हे त्यांचं काव्य आणि त्यात उफाळून आलं भगवद्गीतेतील अमरत्वाचं तत्वज्ञान. नैनम छिन्दन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः अछेद्योऽयं अदाह्योऽयं अक्लेद्यो शोष एव च. ही भगवंताची वाणी वीर विनायकाच्या मुखातून प्रकट झाली. ती मृत्युंजय मंत्र म्हणूनच. अनादिनी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपु जगती असा गगनचंद्र. भगवान श्रीकृष्ण आणि राम हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं प्रेरणास्थान होतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिवाजी महाराजांवर जी आरती लिहिली ही पहिली आरती होती. त्याच्यात ते म्हणतात की जय देव जय देव जय जय शिवराया या या अनन्य शरणा आर्या ताराया. आणि त्यात ते असं म्हणतात की त्रस्त आम्ही दीन आम्ही शरण तुला आलो परवशतेच्या पायी मरणोन्मुख झालो. साधू परित्राणाया दुष्कृती नाशाया भगवन भगवद्गीता सार्थ कराया. श्रीकृष्णांनी असं सांगितलं होतं की मी अवतार घेईन जेव्हा जेव्हा संतांवर सज्जनांवर आक्रमण होईल त्यावेळेला दुष्टांचा नाश करण्यासाठी मी जन्म घेईन. तेव्हा हे शिवराया तुम्ही भगवंताचा तो शब्द पूर्ण करा. तुम्ही इथे जन्माला या. सावरकरांनी 1857 मध्ये 1857चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला तो 1907-08 मध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी भगवान श्रीकृष्णांवर एक लेख लिहिला आहे. त्यात ते म्हणतात की श्रीकृष्णाने केले बहुत सांगितले की बहुत पण भगवान कृष्णांचे अनन्य सामान्य कृत्य म्हणजे कंसवध म्हणजेच दुष्टवध. आणि त्यांनी दिलेली अनन्य साधारण शिकवण म्हणजे भगवद्गीता. जन्मास येऊन कृष्णांनी कंसवध केला. करणी करणी ती तिचे अनुकरण कोणी करीत आहे काय. दास्य कंसवध कोणी करत आहे काय. नुसत्या जन्माचे अनुकरण काय कामाचे. जर कृष्ण जन्माला राष्ट्रीय उत्सवाचे महत्व आणून देणाऱ्या पारतंत्र्याच्या कंसवध अनुकरण करण्यास तुम्ही जर कंबर कसत नसाल तर नुसते कृष्ण कृष्ण म्हणून माळ फिरवणे ही भक्तीच आहे. पण ती खरी भक्ती नाही. कृष्णाची खरी भक्ती म्हणजे कंसवध. करणी नसेल तर नुसती स्मरणी काय कामाची. ती भित्र्या भक्तीची स्मरणी हीच आज या भारताची मरणी झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे 1907 मधली योजना. आज आपण काय करतो. आज शत्रूचा वध करणं हे आवश्यक आहे. आपला शत्रू कोण आहे हे आपण सर्वजण व्यवस्थित जाणतात. त्यामुळे ते शत्रूवध जे करता आहेत ज्यांच्या हाती ते शौर्य आहे त्या सैनिकांच्या मागे वीर जवानांच्या मागे आपण खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करणं हे अत्यंत चुकीचं आहे. आज ते वीर जवान आहेत ते कसे लढले आपण जाणता. पाकिस्तानचं काय झालं हे आपण जाणता आहात. त्यामुळे हे विचार आज गीता धर्म मंडळात आहोत आपण. त्यामुळे कृष्णाचे विचार भगवान श्रीकृष्णांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे. नुसतं कृष्ण कृष्ण म्हणून होणार नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्र प्रथम मानणारे एक ज्वलंत जहाल क्रांतिकारक. त्यामुळे आपल्या मतांसाठी पदासाठी आपल्या विचारांना तिलांजली दिली नाही. जे जे विचार त्यांनी मांडले त्याच्यावरती ठाम राहिले. सावरकरांनी 1937 मध्ये ब्रिटिशांच्या तावडीतून म्हणजे 27 वर्षांनंतर 14 वर्षांचा कारावास आणि 13 वर्षांची स्थानबद्धता 1937 मध्ये ते पूर्णपणे मुक्त झाले. ते जेव्हा मुंबईत परत आले तेव्हा देशातली परिस्थिती काय होती. सगळेजण महात्मा गांधींच्या भजनी लागले होते. अहिंसा परमो धर्म हे आपल्याला त्या महात्म्याने शिकवलं.
पण धर्मचिंता तथैवच हे त्यांनी आपल्याला शिकवलं नाही की धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र हे घ्यावंच लागतं. हे आपल्याला सांगितलं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. ब्रिटिशांचं राज्य होतं. महात्मा गांधी सांगत होते की ब्रिटिशांनी इथून निघून जावं, पण त्यांचं सैन्य त्यांनी इथे ठेवावं. लहान मूल सांगेल की ज्याचं सैन्य असतं त्याचंच राज्य असतं. नेहमी म्हणत होते आपल्याला सैन्यच नको. आणि त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत होते आपल्याला शस्त्रसज्ज, अत्याधुनिक शस्त्रांनी सुसज्ज अशी तिन्ही दलं पाहिजे. आपल्याला फक्त अणुबॉम्ब नको, अणुबॉम्ब असा शब्द त्यांनी वापरलाय. आपल्याला हायड्रोजन बॉम्ब हवा, ऑक्सिजन बॉम्ब हवा. हे त्यांचे त्यावेळेचे विचार आहेत आणि ज्याचा उपयोग काय आहे ते आता आपण जाणतो आहोत. सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार दिला. जेव्हा 1937 मध्ये ते सुटले त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाचे वारे वाहू लागले होते आणि सावरकरांना असं वाटलं की ही आपल्या देशासाठी सुसंधी आहे. ब्रिटिश जेव्हा अडचणीत आहेत तेव्हा आपण स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणं हे आवश्यक आहे. त्यावेळेला महात्मा गांधी सांगत होते की ते अडचणीत असताना आपण आपलं स्वातंत्र्य मागता कामा नये. अहो ते शत्रू आहेत, त्यांचा निपात तुम्ही करायलाच हवा. पण त्यावेळेला काय झालं होतं की खिलाफत चळवळ ही सुरू झाली होती. आता ही खिलाफत चळवळ काय होती, त्याचा आपल्या देशाशी काहीही संबंध नव्हता. तुर्कस्तानमध्ये खलिफांना गादीवरून उतरून तिथे केमाल पाशांनी आपलं राज्य स्थापित केलं. यावर जगभरातून कुठल्याही मुस्लिमांची काहीही प्रतिक्रिया उमटली नाही. हिंदुस्थानातले मुस्लिम सुद्धा यावर काहीही बोलत नव्हते. पण महात्मा गांधींना पोळका आला आणि त्या खिलाफत चळवळीमध्ये हिंदू असावेत म्हणून त्यांनी त्याला असहकार आंदोलनाची जोड दिली. 1942 मध्ये भारत छोडो हे आंदोलन गांधींनी सुरू केलं. त्यावेळेला सावरकर म्हणाले होते की हे भारत छोडो नाही, हे भारत तोडो आंदोलन आहे. आणि तुम्ही बघाल ब्रिटिशांना चले जाओ म्हणून ते गेलेले नाहीत. सैन्य त्यांचं राहिलं नव्हतं, नाविक बंद झालं होतं आणि त्यामुळे ब्रिटिशांना हा देश सोडावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. पण आपले नेमरट आणि ते नेते त्यावेळेला काय सांगत होते, महात्मा गांधींनी अमीर जे तुर्कस्तानचा अमीर आहे त्याला ते बनवत होते की ते तुम्ही आमच्यावर काय म्हणतात लढाई करा, तुम्ही आमच्याशी लढण्यासाठी बाहेरून आक्रमण करा म्हणजे ब्रिटिशांना घालवताय. अहो एका शत्रूला घालवण्यासाठी तुम्ही दुसऱ्या शत्रूला घालवताय. याला सावरकरांचे ज्येष्ठ बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी विरोध केला. अनेक ठिकाणी त्यांनी याचा प्रचार केला आणि सावरकर सुद्धा याचा प्रचार करत होते. सावरकरांना लक्षात आलं की आपल्या सैन्यामध्ये ब्रिटिश सैन्य होतं, त्याच्यात हिंदू सैनिकांची संख्या होती 35% आणि मुस्लिमांची संख्या होती 65%. त्यामुळे सावरकरांनी सैनिकीकरणाचा पुरस्कार सुरू केला. त्यामुळे त्यांना रिक्रुटमेंट म्हणून मिळवलं गेलं की तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात शिरा म्हणून सांगताय. पण सावरकरांचा काय विचार होता की तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात शिरा, तुम्हाला अनायसे सैन्य शिक्षण मिळेल, बंदुका हाती येतील आणि ज्या वेळेला परिस्थिती उद्भवेल तेव्हा त्या बंदुकीच्या नळ्या कुठल्या दिशेला फिरवायचं हे तुमच्या हाती असेल. हा केवढा मोठा विचार होता. पण त्यांना आपण काय केलं, रिक्रुटमेंट म्हणून मिळवलं. पण तरीही त्यांनी आपला प्रचार सुरू केला. ब्रिटिशांनी काय केलं होतं की त्यावेळेला बिनलढाऊ जमात असं काही हिंदूंना ते म्हणत होते. म्हणजे आपले आगरी कोळी बांधव जे आहेत त्यांचा समुद्राचा चांगला त्यांचा अभ्यास असतो. तेव्हा सावरकरांनी ब्रिटिशांना काय सांगितलं, महाराज्यपाल लॉर्ड लिनलिथगो यांनी सावरकरांची भेट घेतली. बघा 27 वर्ष ज्या माणसाला त्यांनी कैदेत ठेवलं, बंदिवासात ठेवलं, त्याच सावरकरांची महाराज्यपाल लॉर्ड लिनलिथगो यांनी भेट घेतली. तेव्हा सावरकरांनी सांगितलं की ही बिनलढाऊ जमात हा शिक्का पहिला नष्ट करा.
जसे आगरी कोळी बांधव जे आहेत त्यांना नौदलात घ्या. आणि सावरकरांनी या बांधवांमध्ये सुद्धा प्रचार केला की तुम्ही सैन्यात शिरा, तुम्हाला समुद्राची जाण आहे, समुद्र कसा वागतो हे तुम्हाला माहित आहे. आणि यानंतर त्यावेळेला लॉर्ड गेम्बिल्टो यांनी असं म्हटलं होतं की आंतरराष्ट्रीय राजकारणाची जाण असलेला हिंदुस्थानातला हा पहिला नेता होता. इतरांना जाणच नव्हती की देश कुठल्या दिशेला चाललाय. त्यामुळे सावरकरांचे आपल्यावर अनन्यसाधारण उपकार आहे. सावरकरांच्या या सैनिकीकरणाच्या पुरस्कारामुळे ब्रिटिश सैन्यातली हिंदूंची संख्या 65% झाली आणि मुस्लिमांची संख्या 35% झाली. त्यावेळेला मुस्लिम लीगला असा प्रचार करावा लागत होता की तुम्ही आता सैन्यात शिरा, हिंदूंची संख्या वाढते आहे. त्याला फाळणी झाली. सावरकर 37 मध्ये आले तेव्हाच त्यांना कळलं होतं की फाळणी होणार आहे देशाची. त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं होतं की फाळणी झाली ती धर्माच्या आधारावर, ते आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्याकडच्या ज्या मुस्लिम पलटणी होत्या त्या पाकिस्तानात गेल्या. कल्पना करा, जर 65% सैन्य त्यांचं असतं तर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हिंदुस्थानवर आक्रमण केलं असतं आणि आज आपलं जे अस्तित्व आहे ते उरलंच नसतं. आपलं अस्तित्व जे टिकून आहे ते केवळ आणि केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या पुरस्कारांमुळे. त्यावेळेला त्यांनी जेव्हा 37 मध्ये ते बाहेर आले त्यावेळेला त्यांनी पूर्ण देशभर ते फिरले आणि त्यांनी सांगितलं की शाळांमध्ये सैनिकी शिक्षण दिलं पाहिजे. मला रस्त्यावरून बुटांच्या कापांचे आवाज ऐकू आले पाहिजेत आणि रायफल क्लब काढले पाहिजे. रायफल क्लब काढणं ही आज काळाची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे कालातीत आहेत. त्यांनी जे विचार केले ते ह्या कोणा नेत्यांच्या बुद्धीपर्यंत पोहोचणारेच नव्हते. सावरकर 1941 मध्ये आसाम मध्ये गेले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आसाम मधल्या रिकाम्या जागांमध्ये मुस्लिम वस्ती वाढते आहे. ते नेहरूंना त्यावेळेला पत्र लिहित होते, अनेक सरकारला शासनाला पत्र लिहित होते. तेव्हा नेहरूंचे शब्द आहेत की निसर्गाला पोकळी सहन होत नाही. आज आसामचा तो भाग आपल्यापासून तोडला गेला आहे. ते सांगत होते की लडाख ही भूमी, त्याच्यावर चीन कब्जा करतय, त्याच्यावर आक्रमण करतय. तुम्ही आता वेळी जागे व्हा, लडाखचा भाग जाऊन देऊ नका. नेहरू म्हणाले त्या भागात गवताची काडी देखील उगवत नाही. नागा बंडखोरी वाढत होती. सावरकर म्हणाले आत्ताच त्यांना आळा घाला आणि पाकिस्तान जशी आक्रमक पावलं टाकेल त्याची परतफेड शासनानं केली पाहिजे. पण शासनच आपल्याला उघडत होतं. मुस्लिम लांगुल चालन हे सुरू होतं आणि आज तुम्ही बघताय ज्या मुस्लिम लांगुल चालनाचा ब्रिटिशांनी त्यांना करू दिलं काँग्रेसला, आज त्या ब्रिटनची अवस्था काय आहे. आज टक्क्याने ते कमी आहेत तिथे मुस्लिम, पण आज इंग्लंड गेलेला आहे, फ्रान्स गेलेला आहे, जर्मनी गेलेला आहे, इथे मुस्लिम सत्ता आहे. त्यामुळे सावरकर सांगत होते की संख्याबळ हे बळ आहे, पण ते जाणलंय कोणी? मुस्लिमांनी. ते त्यांची संख्या वारेमाप वाढवत आहे. सावरकरांनी दुसरं असं सांगितलं होतं की त्यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या केली. त्यांनी असं म्हटलं होतं की आसिम सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदोरी स्मृता. म्हणजे सिंधू नदीपासून सिंधू सागरापर्यंत पसरलेल्या या भारत भूमीला जो पितृभू आणि पुण्यभू मानतो तो हिंदू. म्हणजे तुमच्या निष्ठा या देशाशी हव्यात. आणि त्यांच्या हिंदू या शब्दाच्या व्याख्येनुसार, कारण त्यावेळेला ब्रिटिशांनी कसा प्रचार ते करत होते की वैदिक आणि सनातनी म्हणजे केवळ हिंदू. त्यामुळे आपले हिंदू जे बांधव होते ते आपल्यापासून दुरावत होते. त्यामुळे सावरकरांनी ही व्याख्या केली ही 1923 मध्ये. ते रत्नागिरीच्या कारागृहात होते. अंदमानची कोठडी होती 13 बाय 7 फुटांची. रत्नागिरी कारागृहातली कोठडी होती 6 बाय 8 फुटांची. त्या कोठडीमध्ये ते 2.25 वर्ष राहिले.
आणि तिथे त्यांनी हा ग्रंथ लिहिला. त्या कोठडीमधला लाकडी दरवाजा आहे, लोखंडी गजांचं दार नाही. त्या कोठडीत जर तुम्हाला बघायचं असेल तिथल्या पहारेकऱ्याला, तर बाजूला एक कट्टा केलेला आहे, त्याच्यावर चढून त्याला बघायला लागायचं वरती एक कुठेतरी झरोखा होता. या स्थितीत सावरकरांनी 2.25 वर्ष काढली आणि शिवाजी महाराजांचे ते चेले होते, त्यामुळे त्याही परिस्थितीत त्यांनी लिहिलेला तो ग्रंथ बाहेर आला आणि तो प्रकाशित केला गेला. त्या हिंदू शब्दाची जी व्याख्या आहे ही वैदिक, सनातनी, आर्य समाजी, जैन, बौद्ध, शीख हे सारे हिंदू आहेत. अगदी निरीश्वरवादी सुद्धा हिंदू आहेत. पण आज आपण वेगळे झालो. जैन, शीख हे स्वतःला हिंदू म्हणत नाहीत आणि आपली मानण्याची तयारी नसते. आम्हीच काय ते हिंदू, हा विचार सोडण्याची गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीच्या 13 वर्षांच्या स्थानबद्धतेमध्ये अस्पृश्यता निवारणाचं जे कार्य केलं त्याला तोड नाही. केवळ 7 वर्षानंतर महर्षी विठ्ठलरामजी शिंदे तिथे गेले होते आणि ते असं म्हणाले की मी अस्पृश्यता निवारणाचं किचकट काम वर्षानुवर्ष करतो आहे, पण 7 वर्षात या तरुणांनी जी क्रांती घडवली आहे, माझं उरलेलं आयुष्य त्यांनाच लाभो. आणि ज्या वेळेला सावरकरांनी रत्नागिरी सोडलं 13 वर्षानंतर, त्यावेळेला तिथल्या 90% घरातून अस्पृश्यता नष्ट झाली होती. अस्पृश्यता याची मूळ काय तर जातीभेद. सावरकरांनी जात्युच्छेदन असा शब्द वापरलाय. त्या जातीवर जोपर्यंत तुम्ही आघात करत नाही तोपर्यंत अस्पृश्यता संपणार नाही. ज्या सावरकरांना कट्टर हिंदुत्ववादी म्हटलं जातं, जातीयवादी म्हटलं जातं, त्या सावरकरांचे विचार काय होते? सावरकरांनी म्हटलं होतं खरी जाती मनुष्य, खरा धर्म मानवता, माणुसकी, खरा देश पृथ्वी आणि खरा राजा ईश्वर, हे त्यांचे विचार होते. आणि आज आपण जातीयवादी ते ब्राह्मण होते म्हणून त्यांना छिडकारतो आहोत. पण तुम्ही बघाल ब्राह्मणांनीच अनेक सामाजिक सुधारणा केल्या. मी ब्राह्मण आहे त्यापेक्षा मी हिंदू आहे याचा मला प्रचंड अभिमान आहे. अनेक संस्था आहेत ज्या ब्राह्मण समाजासाठी काम करत आहेत, त्यांनी ते काम करावं. प्रत्येक समाजाची, सावरकरांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक जातीचं एक वैशिष्ट्य असतं, तेवढ्या पुरती ती जाती मानली जावी. आणि हे प्रत्येक जातीचे जे संघ आहेत त्यांनी कधीतरी हिंदू म्हणून एक होण्याची गरज आहे. आणि आत्ता ती वेळ आलेली आहे. आपला देश हा जातीयवादाने पोखरलेला आहे. राजकारणासाठी बारामतीतून काय होत आहे ते आपण पाहतो आहोत. त्यामुळे या जातीयवादाला उत्तर आपण कसं द्यायचं? तर आम्ही जाती मानत नाही. आपापल्या जातीचा अभिमान असावाच. पण आज मी आहे ती मी प्रथम हिंदू आहे, नंतर माझी जात येते. तर तुम्ही या राष्ट्र उभारणीमध्ये हिंदू म्हणून एक होऊ शकता. आणि मुस्लिम समाज हा अतिशय धूर्त आहे असं माझं स्पष्ट मत आहे. आणि हिंदू समाजासारखा मूर्ख समाज नाही. हे दुर्दैवाने मला म्हणावं लागतंय, कारण अजूनही आपण तो ब्राह्मण, तो मराठा, तो वैश्य, तो कुणबी याच्यामध्येच अडकलो आहोत. ज्या वेळेला लोकसभेचा निकाल लागला, हिंदुत्वनिष्ठ म्हणणारे नेते जेव्हा म्हणायला लागले की मुस्लिमांच्या मतांवर आम्ही निवडून आलो, तेव्हा ती आपल्यासाठी धोक्याची चिंता होती. त्यांचा एक फतवा निघतो आणि मत दिली जातात. आम्ही हिंदू एकत्रच येत नाही. आमचं काहीतरी एक ब्रह्मवाक्य हवं की जे म्हटलं की सगळ्या हिंदूंनी त्या दृष्टीने काम करायला पाहिजे. लोकसभेचे निकाल लागले, आपला पराभव झाला असंच म्हणायला पाहिजे भाजपाचा. मग सगळ्यांना जाग आली. किती टक्के हिंदू जागे झाले होते? 4%. पण त्या 4%नी फरक घडवला. विधानसभेमध्ये यश मिळवलं. युद्ध सुरू झालेलं आहे. विधानसभेची ही एक लढाई होती, ती आपण जिंकली. पण काय झालं? आम्ही सुरू झालो मराठी, गुजराती. ते गुजराती महाराष्ट्रावर काबूस करतील. पण महाराष्ट्रीयाला अडवलंय. अंबानी आणि अदानी व्हायला कोणी अडवलं तुम्हाला? मराठी माणसाला कोणी अडवलंय? तुम्ही व्हा ना, अदानी अंबानी व्हा.
कोणी अडवलंय तुम्हाला? पण नाही, आमचं सुरू झालं लगेच. आणि हे जे काय आहे ना यंत्र आपलं हातात आलेलं, ते तर अतिशय वाईट आहे, अतिशय वाईट आहे. त्याचा चांगला उपयोग आपण करतच नाही. आलं की त्या फॉरवर्ड कर, हे खरं आहे खोटं आहे, त्याचा काय परिणाम होणार आहे आपल्यावर, आपल्या समाजावर, याचा आपण विचारच करत नाही. त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सजग होणं, आणि तुम्ही कृष्णाची भक्ती करता आहात, सावरकरांनी म्हटलंय तसं, फक्त भक्ती नकोय, तुमची शक्ती पण तुम्ही दाखवली पाहिजे. प्रत्येक जण लढाई नाही करू शकत, प्रत्येक जण सैनिक नाही होऊ शकत, पण या समाजात वावरताना तुम्ही एक सैनिक म्हणून निश्चितच वागू शकता. मग काय करायचं आपण? ज्या वेळेला लोकसभेचा निकाल लागला, मी खरं सांगते माझी झोप बेपाशी उडत नाही. मला आई वडिलांनी खूप असं स्ट्रॉंग बनवलंय, पण माझी झोप उडाली त्यावेळेला की मला असं दिसलं की हिंदूंचे शेवटचे श्वास सुटले आहे. आता आपण जगू शकत नाही जर आपण एक झालो नाही. आता ही वेळ गेलेलीच आहे. आता तुम्ही बघताय बांगलादेशमध्ये घडलं, आपण सगळे ठीक आहे देशाबाहेर घडतंय नाही, पश्चिम बंगालमध्ये हेच घडतंय. पश्चिम बंगाल हिंदूंच्या हातात नाही, पंजाब आपल्या हातात नाही. मग हे लोक महाराष्ट्रात यायला कितीसा वेळ लागला आहे? तुम्ही शस्त्रसज्ज नाही, कारण आम्ही अहिंसा परमो धर्म, आपलं क्षात्रात तेजच गेलं. अहो लढवय्यांचा हा देश आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाजीराव पेशव्यांचा, आणि आम्ही लढवय्या नाही, आम्ही लढवय्ये आहोत. आम्हाला काय शिकवलं गेलं? आमचा इतिहास पराभूतांचा आहे. नाही, आपण पराभूत झालो, पण पुन्हा कोणीतरी छत्रपती शिवाजी महाराज आले, बाजीराव पेशवे आले, माधवराव पेशवे आले, स्वातंत्र्यवीर सावरकर आले, आणि आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं. पण आपण काय करतो? स्वातंत्र्य मिळालं, आलं सगळं, आलबेल सगळं व्यवस्थित चालू आहे, आपल्या घरात आपण सुखात आहोत, जेवायला जातोय, वाढदिवस साजरे करतोय. त्यामुळे देशात काय घडतंय, आपल्या शेजारच्या घरात काय घडतंय, आपल्याला त्याची पर्वा नाही. सावरकरांनी मला काय त्याचे, अर्थात मुकल्याचे बंड ही कादंबरी लिहिली, तुम्ही सर्वांनी ती वाचायला हवी. तर मला काय त्याचे ही आपली वृत्ती झाली आहे. जोपर्यंत माझ्या गळ्याला सुरी लागत नाही तोपर्यंत हिंदू जागा होत नाही. पेहलगाममध्ये काय झालं? धर्म विचारून त्यांना मारण्यात आलं. कोणाला मारलं? पुरुषांना मारलं, स्त्रियांना जिवंत ठेवलं. तुम्ही नशीब समजा की त्या स्त्रिया सुखरूप परत आल्या. पण 1921 मध्ये मलबार मध्ये, केरळमध्ये काय झालं पहा. केरळ फाईल्स आपण बघितला असेल, पण आपण काय करतो, अनेक जण तर बघतच नाही, नाही बाबा देव नाही बघू शकत. अरे तुमच्या हिंदूंवर, तुमच्या बांधवांवर अत्याचार झाले. 1946 मध्ये नौखालीमध्ये काय झालं हेच घडलं. हिंदूंचं शिरकाण झालं, आपल्याला त्याबद्दल माहिती नाही. आणि जेव्हा मुस्लिम हे कमी संख्येने असतात तेव्हा ते तुमच्यावर काहीही करत नाहीत, अत्याचार करत नाहीत. ते अगदी सर्व धर्मभाव, सर्व धर्म समभाव, तुमचे भाई भाई तुमच्या घरी गणपतीला येतील, सगळं करतील ते. पण ज्या वेळेला त्यांची संख्या वाढते तेव्हा ते तुमचे नसतात. कारण अनेक जण, गांधींनी म्हटलं होतं त्यांचा काय दोष, मोपल्याचे ज्यांनी अत्याचार केले तेव्हा त्यांना शूर मोपला असे गांधी म्हणाले होते. कारण मोपल्यांनी त्यांचा धर्म पाळला. त्यांचा जो धर्म आहे हिंदूंना मारायचा तो त्यांनी पाळला. तुम्ही त्यांना बदलू शकले नाही. म्हणजे त्यांना बदलण्याची जबाबदारी हिंदूंचीच आहे. त्यापेक्षा आपण असं करूया, त्यांना बदलणं या जन्मात शक्य नाही. कारण त्यांच्या धर्माने सांगितलंय की त्यांच्यापेक्षा जे वेगळे, जे काफिर आहेत, आपण सगळे काफिर आहोत, त्यामुळे काफिरांना मारा हा त्यांचा धर्म सांगतो. आपला धर्म सांगतो का हे? नाही. पण आपल्याला मारा हेच त्यांना सांगितलेलं आहे, ते त्यांचा धर्म पाळत आहेत. आपण काय करायला पाहिजे? आपला राष्ट्र धर्म आपण पाळायला पाहिजे. आता याच्यासाठी उत्तर काय? सगळेजण म्हणाल आता आम्ही काय करणार ना, आम्ही घरात आहोत, आम्ही स्त्रिया आहोत, स्त्रियांची शक्ती खूप मोठी आहे, झाशीची राणी आठवा तिला,
मुलांवर संस्कार करा, झाशीच्या राणीचे संस्कार करा, शिवाजी महाराजांचे संस्कार करा, धर्मवीर संभाजीराजांचे संस्कार करा. आम्ही नाही करत. आमच्यासाठी हिरो कोण आहेत, ते काय प्रतिम आणि काय ते नाही. आपले हिरो कोण आहेत? संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, माधवराव पेशवे, सावरकर, अगदी पृथ्वीराज चव्हाण हे आपले नेते आहेत. त्यांची आठवण आपण काढली पाहिजे, त्यांना शिकवलं पाहिजे. पण आता हे संस्कार करण्याचे दिवस सुद्धा राहिलेले नाही. कारण आत्ताची जी घडी आहे, जसं मी मगाशी म्हटलं की हिंदूंचे काही श्वास शिल्लक राहिले. नौखालीचं बोलता बोलता राहून गेलं. नौखालीमध्ये अनेक खेड्यांमध्ये जिथे हिंदूंची संख्या कमी होती तिथे हे मुस्लिम गेले. एक एक गाव, एक एक खेडं त्यांनी गेलं. तिथे गेल्यानंतर सर्व हिंदूंची, पुरुषांची कत्तल करण्यात आली. आधी त्यांच्या बायकांवर, मुलींवर त्यांच्या डोळ्या देखत अत्याचार करण्यात आले आणि मग पुरुषांना मारण्यात आलं आणि बायकांना तिथल्या तिथे विकण्यात आलं. मौलवी त्यांच्या बरोबर असत, तिथल्या तिथे विकायला लागत होते. अशी त्यांनी गावच्या गावं रिकामी केली. आम्हाला देशामध्ये हे माहितीच नाही. 1946 मधली घटना आहे, आपल्याला नाही माहिती आहे. तिथे गांधी गेले, नंतर गेले ते, आणि त्यांनी तेव्हा सुचेता कृपलानी तिथे काम करत होत्या. तेव्हा त्यांनी या हिंदू बांधवांना ते काम देत होत्या. त्या म्हणाले असे त्यांना लाचार बनवू नका, कामं देऊ. आणि गांधींचं म्हणणं काय होतं, जे पाकिस्तानातून आलेले आहेत हिंदू त्यांनी पाकिस्तानात परत जावं, तिथे राहावं आणि जे काय वाट्याला येईल ते भोगावं. स्त्रियांनी पदराचं टोक तोंडात धरून जे काय अत्याचार होतील ते सहन करावे. हे तुमचे महात्मा, हे तुमचे राष्ट्रपिता असूच शकत नाही. आपण फक्त भगवान श्रीकृष्ण की कंसाचा वध म्हणजे दुष्टांचा वध, आज वेळ आली आहे ते दुष्टांचा वध करण्याची, शत्रूचा वध करण्याची. आणि आपण सगळ्यांनी एक सैनिक म्हणून या देशात वावरण्याची गरज आहे. एक बोट आहे मतदान, आपण नाही बाहेर पडलो, मतदानाला गेलोच नाही आम्ही. मला दुर्दैव इतकं वाटतं, श्रीरामाचं मंदिर उभं राहिलं, हा जल्लोष केला आपण, गावी घराघरांमध्ये जल्लोष होता. हे सगळे जरी मतदानाला गेले असते ना तरी चित्र बदललं असतं, पण आम्ही गेलो नाही. अहो रामाचं मंदिर, आणि तुम्हाला ते उघड आव्हान देत आहे की आमची सत्ता आली की श्रीराम मंदिर आम्ही पाडू, आणि तरीही आपण खवळून उठत नाही की नाही आम्ही मंदिर बांधल्याने ते टिकवणं आमचं काम आहे, आमच्या सैन्याचं काम आहे. आपण सैन्याच्या मागे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. आज नेते काय करतायत, ते पाकिस्तानात बघा आपल्या नेत्यांची वक्तव्य देत आहेत की तुमचं सैनिकांनी काही केलंच नाही, त्यांचंच हे झालं, तुमचं अंग विमान पडलं. अशा बातम्या तिकडे देतात तुमचे नेते. आत्ता या क्षणी काहीही हो, तुमचे विचार वेगळे असू दे, पण या क्षणी देशाच्या पाठीमागे जे तुमचे पंतप्रधान आहेत, जे तुमचं शासन आहे, त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. इथे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पुतळा जेव्हा उभारला तेव्हा सान मानेकशॉ त्या उद्घाटनाला आले होते. त्यावेळेला ते म्हणाले की सावरकर जर असते तर आम्ही लाहोरवरती तिरंगा फडकवला असता, पण आम्हाला परत बोलावण्यात आलं. त्यामुळे आज जे काही आपण आहोत ते सावरकरांमुळे, हे आपल्याला विसरता कामा नये. आणि त्याचबरोबर आपली जबाबदारी आपण पाळली पाहिजे. नुसतं इथून घरी गेला की कृपा करून विसरू नका, हे सगळं लक्षात ठेवा. तुमच्या मुलाबाळांना सांगा. कारण आजची तरुण पिढी, मगाशीच आमची चर्चा झाली की त्यांना काही ह्याच्याशी पडलेलं नाही, पण आहे काही तरुण आहेत जे वाचतात. आजच्या तरुणाला तुम्ही सांगितलं ना की सावरकर हे खूप श्रेष्ठ होते, तो नाही म्हणणार, तो वाचेल, पण त्याला वाचनासाठी प्रवृत्त करणं ही आपली जबाबदारी आहे, स्त्रियांची जबाबदारी आहे. पण स्त्रिया हे उत्तम संस्कार करू शकतात, त्यामुळे ते करायला पाहिजे. आता या सगळ्याला उत्तर काय, तर ज्या वेळेला लोकसभेचा निकाल लागला त्याच्यानंतर रणजित सावरकर हे नाशिकला गेले. तिथे अनिकेत शास्त्री म्हणून आहेत. ज्या वेळेला राम मंदिराची उभारणी झाली त्यावेळेला अनिकेत शास्त्री आणि त्यांची ओम प्रमाणपत्राविषयी चर्चा झाली होती. कारण अनेक आंदोलन केलं होतं हलाल मुक्त दिवाळी. त्यानंतर हळदीरामनी
त्यांच्या उत्पादनांवरचा हलालचा लोगो काढला. पण ते आंदोलन होतं, ते शंभर सगळे झोपी गेले, पुन्हा तो लोगो आला. मग आता ह्याला उत्तर काय? शासन काय करेल ते करेल, पण नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी? त्यामुळे काहीही तयारी नसताना 14 जूनला आम्ही त्र्यंबकेश्वरला ओम प्रमाणपत्र वितरित करायला सुरुवात केली. आता हे ओम प्रमाणपत्र काय आहे? आपल्याला हलाल हा शब्द आपण ऐकला असेल. आपल्यापैकी अनेकांना 90% हिंदूंना असं वाटतं की हलाल म्हणजे ते मांस मटण आपल्या बुद्धामध्ये आलेलं आहे. नाही, तुम्हाला लग्नामध्ये जी सुपारीची छोटीशी पुडी मिळते तिथपासून अनेक इमारती या हलाल आहेत. म्हणजे काय? तर ते जाहीर करतात हल्दीराम हलाल आहे. म्हणजे काय? त्यांनी प्रत्येक उत्पादनावर हलाल ती जी संघटना आहे त्यांना पैसे द्यायचे. त्यांची 2023 मधली समांतर अर्थव्यवस्था, त्याचे आकडे आहेत $100 बिलियन. आणि हा सगळा पैसा कुठे वापरला जातो? आपल्या विरुद्ध. अतिरेक्यांना मिळतो, त्यांना शस्त्रास्त्र मिळतात, त्यांना वकील मिळतात. एकेका वकिलाची फी असते 1 कोटी रुपये. कुठून दिली जाते ते? अहो, आपल्याकडे जी मुलं रडतात ना रस्त्यावर, त्यांच्यासाठी वकील मिळत नाही, त्यांच्यासाठी कोण उभं राहत नाही. पण यांना वकील मिळतो, अवाच्या सवा फी देऊन वकील मिळतात. म्हणजे हे जे हलालची इकॉनॉमी आहे ती आपल्या विरुद्ध वापरली जाते. आणि अशीच मोठी समांतर अर्थव्यवस्था आहे ती मशिदीची. मशिदीला प्रत्येक मुस्लिम हा जकात देतो. करबीर आपण भरत बसतो, ते जकात देतात. आता बांगलादेशी मुसलमान, आम्ही जे ऐकलं की आसाम मधून बांगलादेशी मुसलमानांना हाकललं. मग ते कुठे गेले? ज्यांना शासन पकडतं त्यांना देशाबाहेर पाठवलं जातं. पण जे पळून आले ते 3 लाख बांगलादेशी पुण्यात आले असे आकडे. हे कळले की प्रत्यक्ष किती आले माहित नाही. आज तुम्ही बघा, फळवाला, भाजीवाला, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, सुतार, टॅक्सीवाला हे सगळे मुस्लिम आहेत. हे सगळे बांगलादेशी आहेत. तो बांगलादेशी काय करतो? भ्रष्टाचार आपल्याकडे काय, 500 रुपयात आधार कार्ड मिळतं. तुम्ही ते देशात येतात, पहिला तो मशिदीत जातो. मशिदीमध्ये मौलवीला भेटतो, तो त्याला मराठी शब्द शिकवतो. म्हणून तो समोरचा विक्रेता मराठी शब्द बोलला की आम्ही खुश, अरे वा आपलाच दिसतोय. हा भ्रम आहे. मुस्लिम आपले नाही हे जाणून घेण्याची गरज आहे आणि थेट थेट बोलण्याची गरज आहे. शांतिप्रिय समाज ते नाही. जर मुस्लिम आपले आहेत मग ते या बांगलादेशींच्या विरोधात काय करताय? राष्ट्रात राहताय ना, या सगळे उपभोग घेताय, तुम्हाला मी मोठे करतोय. तुम्ही म्हणताय की बांगलादेशींना बाहेर काढा, एक जण तरी म्हणताय नाही. मग ही आपली लढाई आहे, ती आपण लढायला हवी. मग तो बांगलादेशी जातो, व्यवसाय सुरू करायचा. ठीक आहे, मला फळं विकायची. प्रत्येक शहराचे दर ठरलेले आहेत. पुण्याचा दर, मुंबईचा दर, अमक्याचा दर. लव जिहादचे सुद्धा दर आहेत, ठरलेले आहेत. ब्राह्मण मुलींना जास्ती दर आहे आणि जे व्यावसायिक आहेत, जैन, सिंधी, शेट्टी यांच्यासाठी जास्ती दर आहे, कारण त्यांच्याकडनं पैसा मिळणार आहे. तेव्हा आपल्या मुली बाळींना समजावणं, मैत्री करायची ती हिंदूशीच. आणि आणखीन एक इतकं भीषण आहे, म्हणजे आता या निमित्ताने आम्ही ते पुराणाविषयीचे जे ऐकतो मी आता सांगते, मला कृपया सांगून द्या. पुराणानुसार तुम्ही तुमच्या मुलाला मारू शकता, मुलीशी तुम्ही व्यवहार करू शकता, आणि जर तुम्हाला असं वाटलं की त्या मुलीकडून तुम्हाला आनंद आहे तर तुम्ही तुमच्या बायकोला दूध सांगू शकता. हे इतकं भीषण, म्हणजे विकृत हा शब्द सुद्धा त्याच्यासाठी कमी आहे. हे जाणून घेण्याची गरज आहे. आज पुराणे शिकण्याची गरज आहे की काय म्हटलंय त्याच्यामध्ये. कुठे आहोत आपण आज? आपण हम दो हमारे दो, हम दो हमारा एक, हम दो हमारा कोणीच नको आणि हम दो हमारा पेट, इथपर्यंत आम्ही पोहोचलोय. कशी वाढेल आपली संख्या? एक तुम्हाला उदाहरण सांगते. मुंबई मधल्या एका डॉक्टरची, त्यांच्याकडे एक मुस्लिम गेला, 5 मुलं होती पहिली.
त्या डॉक्टरने त्याला सांगितलं की तुझ्या बायकोला आता बाळंतपण झेपणार नाही. तो म्हणाला, मी बायको करू शकतो ना. मी तो म्हणाला, पण 5 मुलांना कसं सांभाळशील? मशिदीत देईन म्हणाला. पुढच्या वेळेला तो बाईक घेऊन आला. डॉक्टरने विचारलं, अरे बाबा तुझ्याकडे पैसे नव्हते, बाईक कशी? नाही, दिली ना मशिदीत. म्हणजे मशिदीमध्ये जी जकात दिली जाते ते कर भरत नाहीत. व्यवसाय एकदा सुरू झाला की ते काही टक्के रक्कम ही मशिदीला देतात आणि त्या मशिदीमधून हे सगळे उद्योग चालतात. कर आपण भरतो आणि आपल्या पैशावर ते मस्त मजा मारतायत. तुम्ही एखादा हे बघितला असेल व्हिडिओ की त्याला विचारलं की तुम्हाला अमुक योजना, पंतप्रधान आवास योजना, अमुकी योजना, ढमकी योजना, त्यातून तुला फायदा झाला का? तो सगळा झाला म्हणाला. मग तू मत कोणाला दिलं? तर मी काँग्रेसला दिलं, कारण हे मुस्लिम विरोधी. अरे तू घेतोयस, सगळे लाभ घेतोयस आणि तू मत देणार नाही, मत त्यांना देणार, कारण ह्यांचं मुस्लिम लांबोचालन अजूनही सुरू आहे. जर काँग्रेसच्या हाती सत्ता गेली, भाजपाच्या चुका नाहीत असं मी म्हणणार नाही, त्यांच्याही अनेक चुका झाल्या आहेत किंवा होतील, पण आज हिंदुत्वनिष्ठ सरकार जर आपल्याकडे असेल तर आपलं अस्तित्व टिकेल. जर काँग्रेसची सत्ता आली, त्या कडबोळ्याची सत्ता आली, तर हिंदूंची काय होईल त्याची कल्पना करा. आज सैन्य आपलं आहे, तुम्ही बघाल ते व्यवस्थित पावलं टाकतात मुस्लिम. आपल्याला कल्पनाही नाहीये. आता हे हलालचं कधीपासून चालू आहे? 50 वर्ष झाली ते पावलं टाकतायत. आम्हाला अजूनही माहित नाहीये. पॅन इस्लाम ही त्यांची आधीपासूनची भूमिका आहे, स्वातंत्र्यापूर्वीपासून. म्हणजे काय, सगळ्या जगावर इस्लामचं राज्य, आणि ते त्या दृष्टीने पावलं टाकतायत. जगात आपण बघतोय काय चाललंय, पण आम्ही अजूनही जागे होत नाही. ते वेळ आहे अजून. आता असं थोडंच होतंय. 5000 वर्षांपेक्षा जास्ती आमचा इतिहास आहे. आपण संपलो का? नाही संपलो. मग आता कसे संपू? अरे नाही, तुम्ही संपणार आहात. तुम्ही जर जागे झाला नाही तर तुम्ही संपणार आहात. आणि मला असं वाटतं, दुर्दैव आहे की आपली तीच लायकी आहे. आपण मरायच्याच लायकीचे आहोत, कारण आम्हाला काहीच करायचं नाही. आमचं सगळं व्यवस्थित चाललंय. आम्हाला काय करायचंय? बांगलादेश, अरे बांगलादेश नाही, तुमच्या महाराष्ट्रात घडणार आहे, पुण्यात घडणार आहे. कोंढवा काय झालंय? नाही झालंय तुमचा. अनेक ठिकाणं आहेत जी तुमची नाहीच आहेत. तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. तिथे बीएमसी तुम्हाला, तिथे काही त्यांना शिस्त लावू शकत नाही, पोलीस जाऊ शकत नाही. आता तुम्हाला वाचवते ते तुमचं सैन्य. पण जर उद्या काँग्रेसची सत्ता आली आणि तुमचं सैन्यच नसेल तर काय होईल याचा विचार करा. ते तुम्हाला भूताल न घेताय, तुम्ही मध्ये आहात. जसं नौखाली मध्ये झालं, आला एक 100-200 लोकांचा, मग काय करणार तुम्ही? ना तुमच्याकडे शस्त्र ना हिंमत. म्हणून आम्ही सुरू केलं ते ओम प्रमाणपत्र. आता हे सोपं काम नाही, पण आम्ही का सुरू केलं की मरण दिसतंय, मग मरायचंच आहे तर मी लढून मरेन. मरण दिसतंय ना, मग लढून तरी मरूया, असंच म्हणायचं. त्याने आलं कापली माझी मान. लढून मरेन, आणि मला जर धर्म बदलायचा नसेल तर मला मरावं लागेल. रणजित सावरकरांचंच एक तुम्हाला सांगते. मला एकदा त्यांचा दूरध्वनी आला, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे? तुला आहे पण आणि नाही पण मला अनुभव नाही. पण असं होतं की एखादी व्यक्ती भेटली, हा मी यांना पाहिजे, आधी कधीतरी भेटले, एखाद्या जागी गेल्यानंतर वाटतं हा मी या जागी आधी आले, असेलही नसेलही. मला म्हणे तू पुढच्या जन्मी मुस्लिम आहात. म्हणलं चुकता आहात. जर माझी मरायची तयारी नसेल तर मी याच जन्मी मुस्लिम होऊ शकते. आत्ताही तो बघा, पेहलगाममध्ये पुरुषांना मारलं, बायका वाचल्या, हे त्यांचं नशीब आहे. पण आता इथे जे पुरुष बसले आहेत ना, ते सगळे नशीबवान ठरतील, पण त्यांची फक्त मान कापली जाईल. तुमच्या मुले बाळी, तुमची पत्नी, तुमची आई यांचं काय होईल याचा विचार करा. युद्ध समीप आहे.
नाही आपण जगणार आहोत, आम्हाला दिसतंय आणि म्हणून माझी लोकसभेच्या निकालानंतर झोप उठली आणि मग आम्ही ओम प्रमाणपत्र सुरू केलं. आता हे काय आहे ओम प्रमाणपत्र? तर हिंदूंपासून हिंदूंपर्यंत ही आमची भूमिका आहे की हिंदूंची व्यवसाय वृद्धी व्हायला पाहिजे. आज प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टॅक्सीवाला सगळे मुस्लिम. तुमचे हिंदू बांधव यात आले पाहिजेत. आता अनेक जण सांगतात आपल्या मुलांना काम कुठे करायचंय, अरे लावूया ना, शिकूया ना, कौशल्य विकास शिकूया ना. त्यांना वेळ जाणार आहे, अडचणी येणार आहे, पण काहीतरी करण्याची गरज आहे. मग या प्रमाणपत्रात आम्ही काय करतो, तर हे असं प्रमाणपत्र आपण देतो. ओम हा आपल्या सगळ्यांचा आहे, जैन बौद्ध शीख सगळ्यांमध्ये ओम आहे, म्हणून हे ओम प्रमाणपत्र आहे. याच्यामध्ये हा QR कोड आहे, हा डायनामिक आहे. म्हणजे माझं समजा दुकान आहे तर मला हे ओम प्रमाणपत्र दिलं जाईल. माझा पत्ता, दुकानाचा पत्ता आणि दुकानाचं नाव हे इथे मला दिसेल. मी जर समजा एखाद्या दुकानात गेले तिथे हे ओम प्रमाणपत्र लागलेलं असेल, मी QR कोड स्कॅन केला तर मला दुकानाचं नाव आणि पत्ता दिसेल. म्हणजे मला कळेल की हा हे ओम प्रमाणपत्र बरोबर आहे. पण हिंदू लावायला हे कचर काय, आमचे मुस्लिम बांधव केव्हाच लावतील, बांधव आहेत ना आपले, ते केव्हाच लावतील. आम्हाला समजावं लागतंय, व्यावसायिकांना समजावं लागतंय. कारण तुमची व्यवसाय वृद्धी झाली तर तुम्ही काहीतरी करू शकाल. आर्थिक वृद्धी हे आपलं आता शस्त्र आहे, आर्थिक बहिष्कार हे आपलं शस्त्र आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1905 मध्ये या पुण्यातच विदेशी कपड्यांची होळी केली होती. आपण पुणेकरांनी जागा होण्याची गरज आहे. आणि मला अतिशय दुर्दैवाने सांगावं लागतंय, माझा जन्म इथला आहे, पण पुण्यातून प्रतिसाद आम्हाला अतिशय कमी मिळतो आहे, अतिशय कमी मिळतो. नाशिकमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ही चळवळ सुरू झाली. लोकांना वाटतं भीती आहे की मी लावलं मग मला काही झालं, अरे सोसा ना थोडं, एक दगड पडेल, खा ना तो, पण राहा ना उभे. कधी तुम्ही उभे राहणार? आणि जमवाना चार डोकी सगळे ओम प्रमाणित असतील तर येतील ना एकत्र, की नाही इथे आपल्याला लढायचंय, पण आम्ही ते करत नाही. तुमच्या घरी जो प्लंबर येत असेल, इलेक्ट्रिशियन असेल, त्याला विचारा मला हिंदू आहे का तुझा. काही वेळेला ते स्वतःच काम करत असतात. तू हिंदू आहेस का? हिंदू असला तर घरात घ्या, नाही तर घेऊ नका. आम्हाला आता एक जण जाऊन फळं मिळत नाही, अहो नका ना खाऊ फळं, ते मरत नाही ना आपण फळं खाल्ली नाही तर. कुठे होती फळं पूर्वी? माझ्या बालपणी एक केळं असायचं, माझ्या मावशीचंच गोखले पाऊस द्राक्ष होती म्हणून आम्ही द्राक्ष खायचो. कुठे होती फळं? नका पण फळं. वाणी हे आपलेच आहेत, वाण्यांकडनं जरूर घ्या आणि ते कट्टर असतात. आणखीन एक बघा की ज्या उत्पादनावर हलालचा लोगो असेल ते घेऊ नका. त्यांचं प्रबोधन करा की हे लोगो आहे ना, हा हे उत्पादन आम्हाला नको आहे, त्याच्याऐवजी दुसरं उत्पादन. आता हिमालयाज हे हलाल प्रमाणित आहे. आता आहेत उत्तम औषध आहेत त्यांची, पण त्या औषधांना आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला पर्याय मिळेल ना. समजा सर्दीचं औषध आहे, तो 2 गोळ्या देईल ना, नका म्हणून हिमालयाचं. माझ्या खिशात जो पैसा आहे तो कोणाला द्यायचा हे मी ठरवायचं. देशी मुसलमान बसलेले असतात, भाजी विकतात, फळं विकतात, त्यांच्याकडे कोण जात एकदा फक्त बघा. मुस्लिम त्यांच्याकडून खरेदी करत नाही, त्यांच्याकडून खरेदी करतोय ते आपण हिंदू. म्हणजे आपल्या विरुद्धच आपण त्यांना पोसतो आहोत. एका नेत्याचं वाक्य आहे, तुम फूको थूको मुतो कुछ भी करो, 2 रुपये सस्ता मिलेगा तो भी हिंदू हमसे खरीदेगा. ही आपली किंमत आहे, मुसलमानांनी दिली. त्यामुळे थोडस ज्यांचं हातावर पोट आहे ना त्यांना आपण नाही म्हणू शकत, त्यांना तुम्ही मदत करा ना, बघा तुला काय हवं मी देते. पण ज्यांना शक्य आहे 5-10 रुपये खर्च करणं त्यांनी ते खरा. बांगलादेशींकडून खरेदी करू नका, भाड्याने घर देऊ नका, विकू तर नकाच नका. पुण्यात काय झालं, पहिले ते येतात ₹1,00,000 तुम्हाला जास्तीचे मिळतात. पहिला जो येतो ना ₹1,00,000 जास्तीचे देतो.
आणि मग सगळी त्यांची प्रजा येते आणि मग शेवटचा जो विकतो त्याला ते विकावं लागतं, ते सांगेल त्या घरामध्ये, कारण तिथे राहणंच तुम्हाला शक्य होत नाही. आपल्या देशामध्ये असे अनेक छोटे छोटे पाकिस्तान निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी जागरूक होण्याची गरज आहे. मी आपल्या सगळ्यांकडे मोबाईल आहे, एक नंबर सांगते, तो नंबर डायल करा, फक्त मिस कॉल द्या. सगळ्यांनी काढा मोबाईल. सांगू 90907171 परत 87 9090717187 ऐकला सगळ्यांनी? 9090717187 फक्त मिस कॉल द्यायच्यावर सगळ्यांनी द्या, फक्त मिस कॉल द्या आणि बंद करा. तुम्हाला एंगेज येईल, रिंग वाजवेल, मिस कॉल द्या. 9090717187 फक्त मिस कॉल द्या. जर तुम्ही रजिस्टर झाला, आता तुम्ही काय म्हणून रजिस्टर झाला, तर तुम्ही हिंदू ग्राहक म्हणून तुमची नोंद झाली. आता काय व्यावसायिक आमच्याकडून प्रमाणपत्र घेत नाही, घाबरतात. मग मी असं म्हटलं की आता आपण उलटा घास घेऊया, की समजा या भागामध्ये एक काही हजार हिंदू ग्राहक आहेत, तर इथे जे व्यवसाय करणारे आहेत ते म्हणतील की आम्हाला आता ओम प्रमाणपत्र द्या. परत सांगू का? 9090717187 आणि तुमच्या घरात जितके मोबाईल आहेत त्या प्रत्येकावरून हा मिस कॉल द्या. आणि आपण प्रत्येक जण ग्राहक, जेव्हा ग्राहकांची संख्या वाढेल, हे संख्याबळ आहे, जेव्हा ग्राहकांची संख्या वाढेल तेव्हा व्यावसायिकांना ओम प्रमाणपत्र घ्यावं लागेल आणि ती ताकद आपण निर्माण करायची. त्यामुळे आम्ही हे काम सुरू केलेलं आहे. आज तुम्ही सगळे या कार्यामध्ये सहभागी व्हाल याची मला खात्री आहे, कारण तुम्ही गीता वाचताय, कर्मयोग सांगितलंय गीतेमध्ये. आपण जर कर्मच केलं नाही तर उपयोगाचं नाही. आपल्याला जे कर्म करणं शक्य आहे ते आपण करावं. लढण्यासाठी आम्ही उभे आहोत. पण आम्ही आता रणजित नातू पुण्यामधले ते आमच्या बरोबर आहेत. आम्ही 3 संचालक आहोत आणि आम्ही धर्म सिंधू फाउंडेशन यांची सुरुवात केली आहे. या प्रमाणपत्रासाठी 108 रुपये आपण घेतो आहोत. हा जो तुम्ही मिस कॉल दिला त्याच्यासाठी पैसे नाहीत, पण तुमचा व्यवसायाची नोंद जर तुम्हाला करायची असेल तर 108 रुपये आपण घेतो. आणि आपली त्रिस्तरीय रचना आहे. म्हणजे समजा मी प्रशासक आहे, मी यांना नेमलो प्रबंधक म्हणून, आणि यांनी यांच्या हाताखाली 10-15 जणांना नेमलं, जे प्रत्यक्ष दुकानात जातील आणि ओम प्रमाणपत्र देतील. मग मला 10 रुपये मिळतील, यांना 20 मिळतील, आणि जो प्रत्यक्ष काम करतोय त्याला 50 मिळतील. मला 10 रुपये नकोय, यांनाही नको, पण त्याला 50 रुपये नक्की मिळणार. तर आपल्याकडे असे अनेक तरुण असतील की ज्यांच्या हाताला काम नाही, किंवा संध्याकाळचा वेळ आहे, मुलं आहेत, अगदी शाळेत जाणारं मुलं असलं तरी काय बिघडतंय, तो कमवेल ना, स्वतःचे पैसे कमवेल. एक 10 ओम प्रमाणपत्र त्यांनी केले तर त्यांना 500 रुपये मिळतील. आणि सुरुवात तुम्ही घरापासून करा ना. तुमचे नातेवाईकांचे व्यवसाय आहे, तुमच्याकडे येणारा प्लंबर आहे, तुमच्याकडे येणारा इलेक्ट्रिशियन आहे, तुमचा नेहमीचा अगदी रिक्षावाला आहे, बसवाला आहे, जे मुलं शाळेत जातात, त्यांच्यापासून सुरुवात होईल. आणि जो मुलगा हे काम करेल त्याला पैसे मिळतील. म्हणजे याच्यामध्ये काम येणार हाताला. आणि हे सोपं नाही, याच्यामध्ये आपण लोकेशन घेतो आहोत. म्हणजे माझं दुकान जिथले आहे तिथली लोकेशन याच्यामध्ये येईल. आता याचा उपयोग कसा आहे, तर आपण जेव्हा प्रवासाला जातो, आज तुम्ही बघाल सगळ्या हायवेवरची हॉटेल्स ही आपली नाहीत, काही मोजकी आहेत, तिथे तुम्ही जाऊ शकता. मग आता हे कसं होईल, आता तुम्हाला उदाहरण देतो, दत्त स्नॅक्स
श्री दत्त स्नॅक्स. त्यांचं पळस पेढा, त्यांचं हॉटेल आहे, तिथेच समोर एकाने दत्तात्रय स्नॅक्स सुरू केलं. आणि लोक तिथे जात होती. मग आम्ही त्यांना जाऊन भेटलो, त्यांना हे सगळं समजावलं. ते म्हणाले पण आमचा ग्राहक ठरलेला आहे ना, पण तो जाणार ना, एकदा तरी तिथे जाईल. जेव्हा तो चव बघेल तेव्हा पुन्हा तो जाणार नाही, पण एकदा जाईल ना. जे तुमचा व्यवसाय गेला ना, हे त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी प्रमाणपत्र घेतलं. तर हे प्रत्येक आउटलेट साठी घेणं गरजेचं आहे. आता आम्ही गोव्याला गेलो होतो, श्री दत्त स्नॅक्स म्हणून दिसलं, आम्ही शिरलो त्या हॉटेलमध्ये. पण मेनू त्यांचा एक ठराविक असतो, तो मेनू वेगळा आहे हे लक्षात आलं. पण रणजित सावरकर त्याला म्हणाले की मला QR कोड दे. तो म्हणाले नाही, पहिली ऑर्डर द्या. ते म्हणाले QR कोड द्या. ते QR कोड घेतल्यानंतर ते हॉटेल होतं लाल मोहम्मदचं. QR कोडवर नाव आलं लाल मोहम्मद. आणि त्यांनी काय केलं होतं, श्री दत्त स्नॅक्स वरती एक छोटस साई लिहिलं होतं, बाकी सगळा लोगो तसाच. तर तुम्ही जाणार ना तिथे, तर याच्या पुढे तुम्ही घ्यायला लावा. तुमच्या ओळखीचे जे हॉटेल्स असतील, जे दुकानदार असतील, त्यांना प्रवृत्त करा. हे काम सोपं नाही, कारण आम्ही नाही जागे बरोबर काय, पण हे समजावून सांगावं लागेल. आणि तुम्हाला जर तुमच्या ओळखीची माणसं असतील ना, तुम्ही फक्त आम्हाला संदर्भ द्या. माझा नंबर मी यांच्याकडे देते किंवा एक ओम प्रमाणपत्राचा नंबर मी देते, त्याच्यावर फक्त तुम्ही संपर्क द्या. एवढं तर तुम्ही नक्कीच करू शकता की हा दुकानदार आहे, त्याच्याशी बोला, तो आपलाच आहे, हिंदूच आहे. आणि हिंदू म्हणजे सावरकरांच्या व्याख्येतला. मग तो गुजराती आहे का तो मारवाडी आहे, नाही. शेट्टी समाज, त्यांची खूप मोठी हॉटेल्स आहेत, प्रचंड मोठ्या संख्येने आहेत, हे आपले आहेत. त्या शेट्टींच्या हॉटेलमध्ये जा. उडुपी टू मुंबई त्यांच्याकडे जा. पण बघा की आपण कुठल्या दुकानात जातोय, कुठल्या हॉटेलमध्ये जातोय. आणि याला उपाय आहे, गेल्या गेल्याच QR कोड स्कॅन करा. अहो त्यांचा आणखी हुशार आहे, ते वेगळ्या नावाने सुद्धा QR कोड घेतात. पण तुम्हाला कळतं कोण माणसं आहे, सरळ बाहेर पडा. मग मी आता कसं करू, मी आता पैसे द्यायला आले, मी आता QR कोड स्कॅन केलाय, पण सरळ सांगा हे मला मागणं परत घ्या. जाऊ नका, त्यांची आर्थिक वृद्धी करू नका. आपल्याला आपली आर्थिक वृद्धी करायची. पैशाची ताकद ही सुद्धा खूप मोठी ताकद आहे, त्याच्यावर अनेक गोष्टी होऊ शकतात. आणखीन एक विचार, सावरकरांनी जे म्हटलं होतं की रायफल क्लब काढा, तर आता तुमची जी मुलं आहेत त्यांना रायफल क्लब मध्ये घाला. हा खेळ म्हणून घाला. हे ऑलिम्पिक दर्जाचा क्रीडा प्रकार आहे. शाळांना त्याच्यासाठी सरकार अनुदान देतं, शासन अनुदान देतं. तुमच्या जवळ जी रायफल रेंज असेल तिथे मुलांना पाठवा. ज्यांची मुलं आता शाळेत आहेत त्यांनी शाळेला सांगा की एखादा रायफल क्लब तुम्ही आधी शोधा, थोडंसं काम आपल्यालाही करायला लागेल की त्या रायफल क्लब मध्ये माझ्या मुलाला मला घालायचंय. सावरकरांनी जे म्हटलं होतं की बंदुकीची नाही कुठल्या दिशेला फिरवायची ते आपल्या हाती असेल. उद्या जर आपल्याला रायफल चालवता आली आणि खरंच दिलं, अंबानींनी दिले आपल्याला, शस्त्र दिली, बंदुका दिल्या, चालवता यायला पाहिजे ना. मग त्यावेळेला तुम्ही त्या चालवू शका. एक खेळ म्हणून हे शिका. अगदी स्त्रिया, वय नाही त्याला काही, तुम्ही शिकू शकता. अगदी ज्या ज्येष्ठ आहेत त्यांना ते वजन नाही करणार, पण जे तरुण आहेत शिकू शकतात. मी आता स्नायपर गन चालवायला शिकले आहे. रायफल प्रशिक्षण आपण सावरकर स्मारकात देतो. जिथे जागा आहे तिथे रायफल प्रशिक्षण सुरू करा. आज माझ्याकडे पैसे नाहीत, नाहीतर मी अनेक बेकऱ्या सुरू केल्या असत्या. कारण तुम्ही बघाल पाव आपले बनवत नाही. नका खाऊ, पावभाजीला पाव नका खाऊ. जो त्यातल्या त्यात जो ब्रँडेड असेल, कंपनीचा ब्रेड असेल तो खा, नका खाऊ पाव. पण हे आपल्याला करणं गरजेचं आहे. जेव्हा त्यांची आर्थिक वृद्धी होणार नाही तेव्हा त्यांना इथे राहणं अशक्य होईल. त्यांना इथे घालवून देणं ही आपली जबाबदारी आहे, आपलं काम आहे. शासन, सैन्य जे करेल ते करेल, पण आपण एक सैनिक म्हणून रोजच्या आयुष्यामध्ये जगणं हे आवश्यक आहे. आज गीताधर बोलावलं, त्यांचं 100 वर्ष त्यांच्या संस्थेला झालेली आहे. हा खूप मोठा टप्पा आहे आणि खूप मोठं कार्य ते करता आहेत. आणि सावरकर व्याख्यानमाला त्यांनी यावर्षी सुरू केली.
त्यांचे खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करते यासाठी. आणि 26 मे पासून आपण सावरकरांचे विचार ऐकत आहात आणि आज समारोपाला आपण मला बोलावलं त्याबद्दल मी गीता आधारित मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. हा देश आपला आहे, त्याला वाचवायचा आहे.